नमस्कार सगळ्यांना. लोहगडाच्या तिसऱ्या भागात आपण बघणार आहोत नारायण दरवाजा, त्यापुढे असलेले धान्यकुटी, हनुमान दरवाजा, महादरवाजा आणि गडावरच्या सदरेची जागा. मागील भागातील बुरुजाहून बाहेर पडताच आपल्याला या पायऱ्या लागतील, जे की आपल्याला नारायण दरवाजाकडे नेते. बघू शकता हा नारायण दरवाजा, जो की नाना फडणवीसांनी बांधलेला आहे. इथे बघू शकतो या समोर ही जी वाट दिसते, पायऱ्या दिसतात. पुढे जाताच आपल्याला एक भुयार लागणार आहे, जे की धान्यकुटी म्हणून ओळखले जाते. तत्पूर्वी आपण या दरवाजा वरच्या बाजूस जाऊया. बघू शकतो आपण मागच्या भागात त्या बुरुजावर उभं होतो म्हणून. नारायण दरवाजा वरच्या बाजूसुद्धा आपल्याला जंगा बघायला भेटतील, ज्या की समोर दिसलेला बुरुज आणि दरवाजाच्या सुरक्षेसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत. नारायण दरवाजातून या पायऱ्यांनी समोर येताच आपल्याला एक भुयार बघायला भेटतं, जे की धान्यकोठी म्हणून ओळखलं जातं. इथे भात व नाचणी साठवून ठेवण्यात येईल असा संदर्भ आढळला जातो. इथे बघू शकता आपण ही एक प्रशस्त अशी मोठी खोली आहे. जी पावसाळा असल्यामुळे इथे पाणी साचलेलं आहे. परंतु इथे कदाचित भात साठवून ठेवण्यात येत असेल. तसंच आपल्याला बाजूला सुद्धा एक खोली बघायला भेटते. ती पण प्रशस्त अशी मोठी आहे, जिथे नाचणी साठवण्यात येत असावी कदाचित. पुढे आपल्याला हा जो दिसतोय तो आहे हनुमान दरवाजा. गडावरील सर्वात प्राचीन दरवाजा म्हणून ओळखला जातो. हा व्हिडिओ मी वर चढल्यानंतर शूट करत असल्यामुळे आपल्याला खाली उतरताना दिसतोय. परंतु आपल्याला धान्यकोठीपासून वर चढत यावं लागेल. त्यानंतर आपल्याला हा हनुमान दरवाजा बघायला भेटेल. हनुमान दरवाजातून बाहेर येताच आपल्याला गोमुखी रचनेत बांधण्यात आलेला गडाचा मुख्य दरवाजा बघायला भेटतो. ज्यावर हनुमानजीच्या मूर्ती कोरलेल्या आहेत आणि या दरवाजाचे काम नाना फडणवीसांनी पूर्ण केलेले आहे. महादरवाजाच्या आत शिरताच आपल्याला एक दर्गा बघायला भेटते. त्या शेजारीच सदर आणि लोहारखान्याचे काही भग्र अवशेष बघायला भेटतात आणि दर्ग्याच्या समोरच बांधकामाचा चुना बनवण्याची घाणी आहे. हे जे समोर दिसते ते गडावरच्या सदरेचा भाग आहे, जे की बघू शकतो पूर्णपणे पडक्या अवस्थेत आहे, परंतु त्याचे अवशेष आपल्याला बघायला भेटतील. त्यानंतर त्यावरच 2 ते 3 तोफ आणि त्यांचे तोफगाडे चांगल्या अवस्थेत बघायला भेटतात. हा गडावरच्या सदरेचा भाग बघून झाल्यानंतर आपण पुढच्या भागात बघूया. सुरत लुटीची जी संपत्ती होती ती जिथे ठेवण्यात आली होती अशी लक्ष्मी कोठी, त्यानंतर विंचुकाटा माची आणि गडावरचा इतर काही भाग.